बातमी बीडमधून. बीडमध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्यानं वाढ होते. एका तरुणीनं छेडछाड आणि ब्लॅकमेलिंगना कंटाळून आत्महत्या केल्याची घटना समोर आली. महिनाभरापूर्वी कॉलेजमध्ये जाणाऱ्या साक्षी कांबळेनं मामाच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. महिना उलटला तरी न्याय न मिळाल्यानं साक्षीच्या आईनं थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र लिहिलं. साक्षीच्या आईनं दिलेल्या माहितीनुसार आजच्या दिवशी मुलीचं लग्न ठरलं होतं, पण अभिषेक कदम नावाच्या आरोपीच्या ब्लॅकमेलिंगमुळे मुलीनं आत्महत्या केल्याचा कुटुंबाचा आरोप आहे. तसंच अभिषेक कदमवर मकोका लावावा आणि कायमचा त्याला जेलमध्ये टाकावं अशी मागणी पीडितेच्या आईनं केली आहे. माझी मागणी एवढीच आहे की त्याला शिक्षा झाली पाहिजे आणि माझ्या साक्षीला न्याय भेटला पाहिजे. 10-12 मुलं असतील बहुतेक, ह्याचेच मित्रातले टोळीच आहे ह्यांची एक, की हे काय करतात, मुलींना फसवतात, त्यांचे फोटो काढणार आणि मग त्यांना ब्लॅकमेलिंग करणं, ही त्या मुलांचं हीच आहे, एक रॅकेटच आहे त्यांचं. त्याच्यामध्ये 2 मुली पण सामील आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.